नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मी फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ आहे, पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी. आज आपण रक्तातील युरिक ॲसिड लेवल का वाढते याविषयी थोडं जाणून घेणार आहोत. तर युरिक ॲसिड हा एक प्रोटीन मेटाबॉलिझमचा पार्ट आहे, जो नॉर्मली किडनी वाटे उत्सर्जित केला जातो. याची नॉर्मली लेवल 3 to 7 मिलीग्राम पर डेसिलिटर असते. जेव्हा ही लेवल 7 मिलीग्राम पर डेसिलिटरपेक्षा जास्त वाढते त्यावेळी त्याला आपण हायपरयुरिसेमिया असं म्हणतो. तर याची दोन प्रमुख कारणं आहेत वाढण्याची. एक तर युरिक ॲसिड जास्त लेवलमध्ये बनणे आणि दुसरं म्हणजे किडनी वाटे उत्सर्जित न होणे. तर जास्त लेवल कशामुळे बनते? एक तर प्रमुख कारण म्हणजे आहारातनं प्युरिन रिच डाएट घेणे. तर कुठले आहार आहेत ज्यामध्ये प्युरिन रिच डाएट असतं? त्यापैकी फर्स्ट आहे सी फूड्स, ज्यामध्ये सेलफिश, क्रॅब, प्रॉन यांचं अतिप्रमाणात सेवन होणे. सेकंड आहे अल्कोहोल किंवा बिअरचं अतिसेवन. थर्ड आहे शुगर किंवा स्वीटनर युक्त पदार्थांचं सेवन करणे. फोर्थ आहे बेकरी आयटम्स आणि चौथं म्हणजे रेड मीट, मसन, बीफ, पॉर्क यांचं अतिसेवन. दुसरं कारण म्हणजे लघवी वाटे उत्सर्जित न होणे. हे कशामुळे होतं की जे ड्रग्ज आहेत, ड्रग्ज लाईक डायोरेटिक्स किंवा इम्युनोसप्रेसंट ड्रग्ज यांचं अतिसेवन केल्यामुळे किडनी वाटे उत्सर्जित न होता ते शरीरामध्ये जमा होऊन जॉईंट किंवा इतर ठिकाणी डिपॉझिट होऊन हायपरयुरिसेमियाची लक्षणं होतात. तर याची प्रमुख लक्षणे काय आहेत? जनरली बऱ्याच पेशंट्समध्ये कुठलीही लक्षणे जाणवत नाहीत. ज्या पेशंटमध्ये लक्षण येतात त्यांना हे जे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स जॉईंटमध्ये जमा होऊन जॉईंट पेन होणे, जॉईंटवरती सूज येणे, लालसर होणे किंवा काही पेशंटला किडनी स्टोनची लक्षणे यायला लागतात, जसं की पोटात दुखणे, नॉझिया, उलटी होणे, मळमळ होणे, लघवी वाटे रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. युरिक ॲसिड वाढल्यानंतर आपण त्याला काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? युरिक ॲसिड जेव्हा वाढेल त्यावेळी आपण तज्ज्ञ फिजिशियनच्या सल्ल्याने त्यावर उपचार करावेत. तसेच आपलं हायड्रेशन जे आहे ते मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ॲडेक्वेट पाण्याचा इंटेक आपण घ्यावा. जे ड्रग्ज आहेत ते डॉक्टरांशी सल्ला मसलत करून मॉडिफाय करावेत. युरिक ॲसिड वाढल्यानंतर आपण काय त्यावरती उपचार घ्यायला पाहिजेत किंवा काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत? तर जे काही आहार आहे आपल्या आहारामधनं आपल्याला थोडं मॉडिफिकेशन करावे लागतील. त्यामध्ये जेणेकरून बिअर किंवा अल्कोहोलचं सेवन तुम्हाला बंदच करावं लागेल. सी फूड जे आहेत थोडं टाळावं लागेल आणि शुगर, स्वीटनर्स आणि सिरप्सचा वापर थोडा कमी करावा लागेल. त्यानंतर ट्रीटमेंट पार्टबद्दल आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओजला लाईक करा. असेच तुम्हाला मेडिकल आणि सायंटिफिक व्हिडिओज जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. फॉर मोर डिटेल्स आमच्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करा. धन्यवाद.